नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी तोडगा म्हणून श्री सत्यनारायण व्रत कथा सांगितली होती, ती ऐकली. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदेवतांच्या सेवेविषयी सांगणार आहे. शुभ कार्याच्या सुरुवातीला म्हणा की दिवाळीच्या सणाची सुरुवात आपण पितरांच्या सेवेने करतो. म्हणजेच घरात लग्न असेल, पहिले पितरांना जेवू घालतो. दिवाळीची सुरुवात गाय गोऱ्याला नैवेद्य देऊन करतो. याचा अर्थ म्हणजे पितरांचा घास म्हणजे नैवेद्य आपण गायलाच घालतो. कारण आपले पित्र आपल्यावर खुश असतील तर आपल्याला कोणत्याही कार्यात यश प्राप्त होते. म्हणजेच की पितरांचा आपल्यावर आशीर्वाद असणे महत्त्वाचे असते. म्हणून आपल्याला आज मी 3 अमावस्येचा तोडगा सांगणार आहे. तो तोडगा तुम्ही आषाढ अमावस्या, श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या अशा 3 अमावस्या करायचा आहे. त्याची सुरुवात आपल्याला आषाढ महिन्यापासूनच करावी लागते, आषाढ अमावस्येपासूनच. आणि यातल्या एखाद्या अमावस्येला जर तुम्हाला पिरियड आले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आश्विन महिन्याची म्हणजे पुढील अमावस्या तुम्ही त्यात ॲड करू शकतात. पण ह्या अमावस्येच्या तोडग्याची सुरुवात आपल्याला आषाढी अमावस्यानेच करावी. म्हणजे या महिन्याच्या 24 तारखेला दर अमावस्याने करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला नदी किनारी किंवा तलावाच्या ठिकाणी ही सेवा करायची असते. म्हणजे वाहत्या पाण्याच्या ठिकाणी ही सेवा करायची आहे. घरातून निघताना सोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटोसाठी देव आसन, पाट, अगरबत्ती, धूप, दिवा व माचीस घ्यायची आहे. कारण आपल्याला पितरांच्या सेवेला बसण्या अगोदर महाराजांचे तिथे अधिष्ठान मांडायचे आहे. दिवा, अगरबत्ती, फूल वाहून सेवेला सुरुवात करावी. चला तर मग आपण पूजेसाठीचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये 3 नारळ, अर्धा किलो कोळसा, 1 कोरी टोपली किंवा एक साधे वर्तमानपत्र, 3 पेढे, दिवा, अगरबत्ती, पितरांच्या सेवेचे आसन, ते नसेल तर साध्या वृत्तपत्रावर किंवा पेपरावर बसले तरी चालेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणीत नित्यसेवेचे पुस्तक, पाणी. बघा, देवांच्या सेवेचे आसन वेगळे असावे व पितरांच्या सेवेचे आसन वेगळे असावे. कारण देवाचे आसन पितरांना व पितरांचे आसन देवाला चालत नाही. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महाराजांचा फोटो पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून ठेवून तिथे धूप किंवा अगरबत्ती लावावी. दिवा लावून सेवेला सुरुवात करावी. सेवा करताना आपले मुख दक्षिण दिशेला असावे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. त्यामुळे तोंड दक्षिण दिशेला करून सेवेला बसावे. आपल्यासमोर एक वर्तमानपत्र ठेवावे. त्यावर 3 ठिकाणी कोळशाचा ढीग ठेवावा व त्या प्रत्येक ढिगावर प्रत्येकी 1 नारळ ठेवावे. त्या 3 नारळांवर 1 ठेवावा व फूल ठेवावा. किंवा जर आपण एक कोरी टोपली घेतली असेल तर तिच्यात अर्धा किलो कोळसा भरायचा आहे आणि त्यात 3 नारळ ठेवून त्या 3 नारळावर प्रत्येकी 1 पेढा असे 3 पेढे ठेवायचे. सेवा करताना आपले दोन्ही हात त्या नारळावर ठेवूनच सेवा करावी. ही सेवा पुढीलप्रमाणे करावी. आता सेवा करताना पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ घ्यायची आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ जप म्हणून दुसरी सेवा करताना 1 माळ महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे. तर मृत्युंजय मंत्र असा की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधनान् मृत्युमोक्षे मामृतात. तिसरी सेवा म्हणजे 1 माळ गायत्री मंत्र घ्यायचे. गायत्री मंत्र असा ओम तस्यैतुरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नंतर आपल्याला 1 वेळा नवग्रह स्तोत्र, 1 वेळा पितृस्तुती, 1 वेळा बाह्यशांती सूक्त, कालभैरव अष्टक ही सर्व सेवा साहित्यावर हात ठेवून करायची आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी पितरांना हात जोडून प्रार्थना करणे. हे पितृदेवतांनो, आम्ही ही सेवा तुम्हाला मुक्ती मिळावी म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशाने करीत आहोत. त्या सेवेचा आपण स्वीकार करावा ही आपल्या चरणी प्रार्थना. वरील सर्व सेवा झाल्यावर नारळ व पेढे खालीलप्रमाणे पाण्यात सोडावे. तर पहिले नारळावर अशी सेवा म्हणजे हात ठेवून पहिले नारळ घ्यायचा, हातात धरायचे. पहिले नारळ, कोळसा आणि पेढा हातात घेऊन म्हणावं, सत्वगुणी जे कोणी पित्तर असतील त्यांना मुक्ती मिळण्यासाठी हे नारळ व पेढा स्वीकार करावा. तुम्ही संतुष्ट व्हा आणि आम्हाला तुमचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. म्हणून कोळसा, नारळ व पेढा पाण्यात प्रवाहित करायचा. परत दुसरे नारळ, पेढा व कोळसा हातात घेऊन म्हणावे, रजोगुणातील जे कोणी पित्तर असतील त्यांनी हे नारळ व पेढ्याचा स्वीकार करावा. तुम्ही संतुष्ट व्हा, तुम्हाला मुक्ती मिळू द्या आणि आम्हाला तुमचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. म्हणून कोळसा, नारळ व पेढा पाण्यात प्रवाहित करावा.
त्यानंतर तिसरे नारळ, पेढा व कोळसा हातात घेऊन म्हणावे की टोपली हातात घेऊन म्हणावे किंवा टोपली असेल तर ती टोपली हातात घेऊन म्हणावी की तामस गुणाची जे कोणी पित्तर असतील त्यांनी हे नारळ व पेढा यांचा प्रसाद स्वीकार करून आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्ही माफी मागतो. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. तुम्ही संतुष्ट व्हा, तुम्हाला मुक्ती मिळू द्या आणि तुमचे शुभ आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ द्या. म्हणून हे तिसरे नारळ, पेढा, कोळसा टोपलीसह पाण्यात प्रवाहित करणे. मग हातपाय धुवून कुठे न थांबता सरळ आपल्या घरी निघून येणे. अशा प्रकारे आपण पितरांची ही 3 अमावस्येची सेवा केल्याने आपल्या पितरांना मुक्ती मिळते. ते आपल्यावर खुश होऊन आपले सर्व कार्य यशस्वीरित्या पार पडतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.